पंजाब पोलिसांचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना सीबीआयने लाचखोरीच्या आरोपात अटक केली आहे। त्यांच्या घरातून सापडलेला खजिना पाहून सगळेच थक्क झाले आहेत। नेमकं काय काय सापडलं आणि कसं उघडकीस आलं हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। पंजाब पोलिसांचा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। राज्याच्या डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना सीबीआयने लाच घेताना रंगेहात पकडलं आहे। त्यांच्या ठिकाणांवरून तब्बल 5 कोटी रुपये रोख, 22 लक्झरी घड्याळं आणि 1.5 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे। सीबीआयने पंजाब आणि चंदीगडमधील त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी केली। तपासात अजूनही नवे खुलासे होत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार भुल्लर यांच्या घरातून ऑडी आणि मर्सिडीजच्या गाड्यांच्या चाव्या, 40 लिटर इम्पोर्टेड दारू आणि अनेक हत्यारं देखील सापडली आहेत, ज्यात पिस्तूल, रिव्हॉल्वर आहेत। ही कारवाई फतेहगढ साहिबच्या एका लोखंड व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे। त्या व्यापाऱ्याने आरोप केला होता की त्याच्यावर दाखल असलेले प्रकरण मिटवण्यासाठी डीआयजी भुल्लर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती। लाच न दिल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली गेली। सीबीआयच्या तपासात हे उघड झालं की भुल्लर यांनी किरशानो नावाच्या व्यक्तीमार्फत लाच मागितली होती। 11 ऑक्टोबरला झालेल्या एका व्हॉट्सअप कॉलमधून या व्यवहाराची पुष्टीही करण्यात आली आहे। किरशानोकडून सुद्धा 21 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत। 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाईनंतर भुल्लरला अटक करण्यात आली। त्यानंतर त्याला चौकशीसाठी पंचकुला येथे नेण्यात आलं। सीबीआय भुल्लरला कोर्टात हजर करून त्याच्या रिमांडची मागणी करणार आहे। तपास अधिकाऱ्यांच्या मते हे प्रकरण फक्त लाचखोरीपुरतं मर्यादित नाही, तर यामागे मोठं आर्थिक जाळं आणि मालमत्तेचा गैरव्यवहारही असण्याची शक्यता आहे। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हरचरण सिंग भुल्लर यांनी याआधीही मोहालीचे एसएसपी आणि पटियाला रेंजचे डीआयजी म्हणून काम पाहिलं आहे। तसेच त्यांनी ड्रग्ज प्रकरणातील एसआयटीचे नेतृत्वही केलं होतं। तर मित्रांनो, डीआयजी भुल्लरच्या घरातून सापडलेल्या या खजिन्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा।